नमस्कार. आजचा टॉपिक आहे 10,000 रुपयाची मंथली SIP करून आपण फायनान्शियली फ्री होऊ शकतो का? आता तुम्हाला जर प्रश्न असेल की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, तर याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ होतो की इथून पुढे तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही. यालाच फायनान्शियल फ्रीडम असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पलसाठी जर समजा तुमचा महिन्याचा खर्च 50,000 रुपये आणि ते 50,000 रुपये जर तुम्हाला बिना काम करता मिळत असेल तर याचा अर्थ तुम्ही फायनान्शियली फ्री झालेले आहेत. आता 50,000 रुपये महिन्याला कुठून येतील? तर होऊ शकतं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यावर तुम्हाला रिटर्न भेटत आहे, किंवा तुमची रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, तिथून तुम्हाला मंथली रेंटल इन्कम भेटते. तर प्रत्येकाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते. पण जर तुम्हाला जेवढा तुमचा महिन्याचा खर्च आहे तेवढे पैसे तुम्हाला बिना काम करता येत असेल तर यालाच फायनान्शियल फ्रीडम असं म्हटलं जातं. आता तुम्हाला जर प्रश्न असेल की फायनान्शियली फ्री होण्यासाठी किती पैसे लागतात, तर त्यासाठी एक रूल आहे. एक्झाम्पलसाठी समजा तुमचा महिन्याचा खर्च 50,000 रुपये, तर 50,000 गुणिले 12 ज्याचं उत्तर येतं 6 लाख रुपये. आता 6 लाख गुणिले 25 ज्याचं उत्तर येते 1.5 करोड. तर एवढ्या पैशाची गरज असते फायनान्शियली फ्री होण्यासाठी. आता तुमचा जो खर्च आहे मंथली त्यानुसार तुम्ही इथं कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कळालं की फायनान्शियली फ्री होण्यासाठी एवढ्या पैशाची गरज असते, पण एवढे पैसे बनल्यानंतर त्याच्यावर एवढी कमाई कुठून येईल? तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, समजा तुमचे जर 1.5 करोड रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये बनले आणि ते 1.5 करोड रुपये आपण FD मध्ये फिक्स डिपॉझिट जरी केले, 7% जरी रिटर्न आपल्याला भेटले, तर 10.50 लाख रुपये एका वर्षाचं व्याज बनतं. ज्याला आपण 10,50,000 रुपये जर समजा डिवाइड केलं 12नी म्हणजे 12 महिन्यांनी, तर 87,500 रुपये तुम्हाला FD मध्ये महिन्याला व्याज भेटू शकतं. आणि आपला इथं खर्च किती आहे? तर 50,000 रुपये महिना. तर अशा प्रकारे एवढे पैसे बनू शकते जर 1.5 करोड रुपयाची अमाऊंट तुमची बनली तर. आता जे मी FDचं म्हटलं तर इथं तुम्हाला FDचं फक्त एक्झाम्पल दिलं आहे. FD ऐवजी तुम्ही या पैशाची म्युच्युअल फंडमध्ये SWP सुद्धा करू शकता. यामुळे काय होईल की तुम्हाला जे पैसे भेटत आहे मंथली ते तर भेटतीलच, पण जो तुमचा कॉर्पस आहे तर तो कॉर्पस सुद्धा खूप स्पीडने वाढायला चालू होईल. म्हणून तुम्ही याची SWP सुद्धा करू शकता. आता आपण येऊया आपल्या मुद्द्याच्या प्रश्नावरती, जिथून की आपण व्हिडिओची सुरुवात केली होती की 10,000 रुपयाची मंथली SIP करून फायनान्शियली फ्री होऊ शकतो का? जर तुम्ही 10,000 रुपयाची SIP केली आणि तुम्हाला 12% जरी रिटर्न भेटले इयरली, तर 10 वर्षामध्ये पैसे बनतील 22.40 लाख रुपये. 20 वर्षामध्ये हे पैसे बनतील 92 लाख रुपये आणि 25 वर्षामध्ये पैसे बनतील 1.70 करोड रुपये. आता एवढे पैसे बनल्यानंतर ज्यांचाही खर्च 50-55 हजार रुपये आहे, तर ते एवढ्या अमाऊंटमध्ये रिटायर होऊ शकता. आता तुम्ही स्वतः एकदा कॅल्क्युलेट करून घ्या की तुम्हाला फायनान्शियली फ्री होण्यासाठी किती पैशाची गरज आहे. तर तुमचा जो ही मंथली खर्च आहे त्याला गुणिले 12 करा, जे उत्तर येईल त्याला गुणिले 25 करा, यानंतर जे उत्तर येईल ती तुमची फायनान्शियल फ्रीडमची अमाऊंट असेल. आता तुम्हाला एकदा अमाऊंट मिळाली तर नंतर त्याला रिव्हर्स कॅल्क्युलेट करा की एवढ्या अमाऊंटपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कितीची SIP चालू करावी लागेल. हे कळाल्यानंतर तुम्ही एक 4-5 फंड्स निवडू शकता ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता आणि जे तुमचं टार्गेट आहे ते तुम्ही अचीव करू शकता. आता कोणते फंड घ्यायला पाहिजे तर डिपेंड करते तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे, त्यानुसार तुम्ही फंड्स निवडू शकता. एखादा लार्ज अँड मिड कॅप घेऊ शकता, एक मिड कॅप, एक स्मॉल कॅप, एखादा फ्लेक्सी कॅप घेऊ शकता. तर जेही तुमची रिस्क प्रोफाईल आहे त्यानुसार तुम्ही फंड्स निवडू शकता. आणि जर तुम्हाला यामध्ये माझी मदत हवी असेल तर मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. जर तुम्हाला गुंतवणूक चालू करायची असेल, योग्य सल्ला हवा असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. खूप खूप धन्यवाद.